सोलापूर शहरातील लोकमान्य नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे। पतीने आपल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला। या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे। दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी लोकमान्य नगर येथील 339 जिल्हा परिषद शाळेजवळ मजरेवाडी भागात ही घटना घडली। फिर्यादी नरगिस फैजान शेख वय 32 वर्षे राहणार लोकमान्य नगर मजरेवाडी सोलापूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीने तिला सासरी नांदत असताना सतत शारीरिक व मानसिक त्रास दिला होता। माहेरी पैसे व सोन्याचे दागिने आणण्यासाठी मारहाण केली जात होती। घटनेच्या दिवशी आरोपी क्रमांक 1 फैजान शेख पती हा फिर्यादीच्या माहेरी आला। त्याने फिर्यादीच्या आई व बहिणीला घराबाहेर काढून घराला आतून कडी लावली। नंतर त्याने आपल्या कपड्यात लपून आणलेल्या बाटलीतील पेट्रोल फिर्यादीच्या अंगावर ओतले आणि लायटरने आग लावण्याचा प्रयत्न केला। जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। या प्रकरणी पती फैजान शेख, सासरा जायद, सासू शमशाद, दीर फुरकान, जाऊ उमेरा, नणंद आसिफा, तहसीन मौना सर्व राहणार मखदूम हॉल जवळ मुलतानी बेकरी, होटगी रोड, सोलापूर या 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।